वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक लोकशाहीर आत्माराम पाटील नियोजन समिती सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय पालघर येथे संपन्न झाली। सदर बैठकीत जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, खासदार सुरेश महात्रे, आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे, आमदार राजेंद्र गावित, आमदार दौलत दरोडा, आमदार विलास तरे, आमदार विनोद निकोले, आमदार हरिश्चंद्र भोये, आमदार स्नेहा दुबे पंडित, आमदार राजन नाईक, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, पोलीस आयुक्त मीरा भाईंदर, वसई विरार, मधुकर पांडे, अतिरिक्त आयुक्त MMRDA राधा विनोद शर्मा, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, वसई विरार महानगरपालिका आयुक्त अनिल कुमार पवार, प्रकल्प अधिकारी डहाणू सत्यम गांधी, प्रकल्प अधिकारी जव्हार करिश्मा नायर, जिल्हा नियोजन अधिकारी प्रशांत भामरे तसेच जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। जिल्हा वार्षिक नियोजन सर्वसाधारण विशेष घटक योजना व आदिवासी घटक कार्यक्रम सन 2024-25चा माहे जानेवारी 2025 अखेर खर्चाचा आढावा या बैठकीत घेण्यात आला। सन 2024-2025 अंतर्गत अनुक्रमे 345 कोटी रुपये, 14 कोटी 329.50 कोटी अशा एकूण 688.50 कोटी निधी अर्थसंकल्पित झाला असून एकूण 567.53 कोटीच्या प्रशासकीय मान्यता देण्यात आल्या आहेत। तसेच 182.55 कोटी इतका निधी वितरित करण्यात आला आहे। सन 2024-25 अंतर्गत उर्वरित निधी खर्च करण्यासंदर्भात पालकमंत्री गणेश नाईक यांनी यंत्रणांना निर्देश दिले आहेत। तसेच जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण विशेष घटक योजना व आदिवासी घटक कार्यक्रम सन 2025-2026 करिता अनुक्रमे 271.65 कोटी, 14 कोटी आणि 410 कोटी असा एकूण 696.8 कोटीची मर्यादा शासनाकडून प्राप्त झाली आहे। त्या अनुषंगाने जिल्ह्यातील विविध कार्यान्वित यंत्रणांकडून प्रस्ताव प्राप्त करून निधीच्या मर्यादित आराखडा जिल्हा नियोजन समिती बैठकीत सादर करून आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे। तसेच सर्वसाधारण योजनेअंतर्गत 196 कोटी व आदिवासी उपाययोजनेअंतर्गत 72.83 कोटी असा एकूण 268.83 कोटी अतिरिक्त निधीची मागणी जिल्हा नियोजन समिती पालघर मार्फत राज्य शासनाकडे करण्यात आली आहे। केंद्र शासनाच्या निधी आयोगाअंतर्गत आकांक्षित तालुका कार्यक्रमात पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी, जव्हार, विक्रमगड हे 4 तालुके समाविष्ट करण्यात आले असून जिल्हा वार्षिक योजना सन 2024-2025 अंतर्गत प्रति तालुका 5 कोटी असा एकूण 20 कोटी निधी अर्थसंकल्पित करण्यात आला आहे। सदर निधीच्या अनुषंगाने 4ही तालुक्यातील आराखडा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सादर करून आराखड्यास मंजुरी देण्यात आली आहे। पत्रकारांशी बोलताना पालकमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले की पालघर जिल्ह्यातील बालकांना दर्जेदार शिक्षण, आरोग्य व पाणी पुरवठा विषयक कामांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे। दक्षिण पालघर जिल्हा महानगरपालिकेचे क्षेत्र आहे, उत्तर जिल्हा हा ग्रामीण भाग। माननीय जिल्हाधिकारी बोडके साहेबांनी सांगितलेले की आपल्याला वाड्या वस्त्यांपासून शिक्षणाच्या बाबतीमध्ये गांभीर्यानं बघायचं, म्हणजे KG to PG पर्यंत शिक्षण या जिल्ह्यातील जनतेला मिळावं त्याकरता टोकाची भूमिका घ्यायला लागली चालेल। त्याच्यानंतर आरोग्य केंद्र म्हणजे उपकेंद्र, आरोग्य केंद्र, तालुक्यातलं रुग्णालय, आता सिव्हिल हॉस्पिटल, आता या अनुषंगानं कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही उपचाराशिवाय माणसाला कुठल्याही प्रकारचा मृत्यू आला तर तो सगळ्यांना कलंक असेल। प्रामुख्यानं वावर वांगणी नावाचं परिसर होता, त्याला पूर्वी तिथे कुपोषण झालं। तुम्ही प्रामुख्यानं त्या गोष्टीकडे लक्ष वेधलेलं आहे की या DPTC मधला काही फंड एक जास्त कुपोषण निर्मूलन करण्याकरता वापरावं। दुर्दैवानं लोकांमध्ये अजून सुद्धा अज्ञान आहे आणि म्हणून मुलींची लग्न फार लहान वयामध्ये केली जातात आणि त्याच्यामुळे त्यांना होणारी मुलं सुद्धा ती दुर्बल शरीरानं आणि ती आई पण दुर्बलच होते आणि अशा प्रकारे आईचं जीवन सुखर राहत नाही आणि मुलाचं जीवन सुद्धा नीट राहत नाही आणि त्यांना मृत्यूला सामोरं जातं।
त्या बाबतीमध्ये आरोग्य विभागाने सुद्धा लक्ष घालावं अशा प्रकारच्या सूचना केल्यात आणि यंत्रणा मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली अशा ठिकाणच्या लोकांना शोधून काढाल की ज्या ठिकाणी मुलींची लग्न फार लहान अवेअरनेस. प्रत्येक माणसाला स्वच्छ पाणी मिळावे तसेच विद्यार्थ्यांना देखील क्रीडा क्षेत्रात प्राधान्य मिळावे यासाठी प्राथमिकता दिली जाईल असेही ते म्हणाले. सर्व घटकांना जरी तो वाड्या वस्त्यामधला मोसला त्याला प्रावीण्य मिळण्याकरता प्रशिक्षण दिलं पाहिजे आणि सुदैवानं सर्वच लोकप्रतिनिधी समजदार आहेत. जर तुम्ही बघितलं असाल की कुठल्याही लोकप्रतिनिधीमध्ये अहंकाराची भाषा नाही, उर्मटपणा नाहीये आणि मी नेहमीच स्पष्ट म्हटलेलं आहे की माणसाने जीवन जगताना धर्म, जात, भाषा, वर्ण, वर्ग आणि पक्षाच्या पलीकडे जाऊन सुद्धा त्या ठिकाणी जीवन जगलं पाहिजे आणि जीवन समजून जगलं पाहिजे. आणि या ठिकाणी लोकप्रतिनिधींनी सुद्धा अधिकारी वर्गाशी बोलताना सन्मानाच्या पद्धतीने बोलले. ब्युरो रिपोर्ट, द मेट्रो.